सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16वा श्लोक 12वा आणि ओवी क्रमांक 337 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. अर्थात आशा हेच शेकडो पाश, त्यांनी बांधले गेलेले काम व क्रोध ज्यांचा परम आश्रय आहे, असे ते आसुर प्रकृतीचे लोक विषयोपभोगासाठी अन्यायाने द्रव्य संचय करीतात. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा, तैसे की जे विषयाशा तयांसी गा. गळास लाविलेल्या आमिषाच्या आशेने मासा जसा ते खावयास जाऊन मरण पावतो, तसे हे विषयांच्या आशेने मरण पावतात. वांछित तव न पवती, मग कोरडी येची आशेची संतती, वाढवू वाढवू होती कोश किडे. इच्छित गोष्ट प्राप्त तर होत नाहीच, पण कोरड्या आशेची परंपरा वाढवितात व कोशकिड्याप्रमाणे बंधन करून घेतात. आणि पसरीला अभिलाषू अपूर्णू होय तोची द्वेषू, एवं काम क्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थू नाही. आणि ज्या वस्तूची इच्छा करावी ती जर पूर्ण झाली नाही तर लागलीच द्वेष उत्पन्न होतो. याप्रमाणे नेहमी वस्तू लाभापासून तृप्ती मानून तीच वस्तू न मिळाल्यामुळे क्रोधयुक्त होतात. एवंच कामक्रोधापेक्षा अधिक पुरुषार्थच वाटत नाही. दिहा खोलणे रात्री जागोवा, ठाणांतरी या जैसा पांडवा, अहोरात्री ही विसावा भेटे चिना. अर्जुना, ज्याप्रमाणे ठाण्यातील स्वारास दिवसा कामाकरिता फिरावे लागते व रात्री गस्त घालावी लागते, म्हणून त्याला रात्रंदिवस विसावा नसतो, तैसे उंचवणी लोटिले कामे, नेहटती क्रोधासी येढेमे, तरी रागद्वेषे प्रेमे न माती केही. त्याप्रमाणे उंच शिखरावरून कामाने लोटून दिल्यामुळे ज्या वस्तूविषयी अतिशय इच्छा धरली ती न मिळाल्यामुळे क्रोधाच्या टेकडीवर आदळतात, क्रोधाविष्ट होतात, तरी त्यांचे कामक्रोधांविषयीचे प्रेम कमी होत नाही. देवींची जीवींची या हावा, विषय वासनांचा मेळावा, केला परी तो भोगावा अर्थे कीना. त्याचप्रमाणे मनात उत्पन्न झालेली विषयांची इच्छा पैशाशिवाय पूर्ण कोठून होणार. म्हणून भोगावया जोगा, पुरता अर्थू पैगा, आणावया जगा झोंबती सैरा. म्हणून विषय वासना पूर्ण होण्यापुरते द्रव्य मिळविण्याकरिता जगातील लोकास त्रास देतात. एका ते साधुनी मारिती, एकाची सर्वस्वे हरिती, एका लागी उभारिती अपाय यंत्रे. एखाद्याला आडरानात गाठून मारतात, एखाद्याचे सर्वस्व हरण करीतात व एखाद्याचा नाश करण्याकरिता युक्ती योजितात. पाशिके पोती वागुरा, सुणी ससाणे चिकाटी खोंचारा, घेऊनी निघती डोंगरा पारधी जैसे. पारधी लोक डोंगरावर शिकारीस जातेवेळी ज्याप्रमाणे आपल्याजवळ पाश, पोती, शिकारी कुत्रे, बहिरी ससाणे, चिकाट्या व भाले घेतात, ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट, आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती. आणि आपले पोट भरण्याकरिता पुष्कळ प्राण्यांचे समूह मारून आणतात, त्याप्रमाणे हेही अशीच वाईट कर्मे करीतात. पर प्राणघाते मिळविते वित्ते, मिळाल्या चित्ते तोषणे कैसे. दुसऱ्याचा प्राणघात करून द्रव्य मिळवितात आणि ते मिळाल्यावर त्यांच्या चित्तास कसा संतोष होतो ते ऐक. इदमद्य मया लब्धम इदम प्राप्स्ये मनोरथम, इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. अर्थात आता मी हे धन संपादन केले आहे, हे मिळवीन, मनाला संतोष देणारे हे धन आहे, माझे हेही धन पुन्हा भविष्यकाली होईल. म्हणे आजी मी या संपत्ती बहुतेकांची या, आपुल्या हाती केली या धन्यो नामी. तो म्हणतो, आज बहुतेकांची संपत्ती मी स्वाधीन करून घेतली आहे, तेव्हा मी आता धन्य नाही का.
ऐसा श्लाघो जव जाये तव मन आणि कही बाहे सवेंची म्हणे पाहे आणि कांचेही आणू. याप्रमाणे आपणच आपली प्रौढी मिरवीत आहे तो त्याचे मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते की आणखीही पुष्कळ लोकांचे द्रव्य हरण करून आणू. हे जे तुले असे जोडिले तयाचेनी भांडवले लाभा घेईन उरले चराचर हे. जेवढे काही आज आपण मिळविले आहे तेवढ्या भांडवलावर काही जे आणखी चराचरांपैकी शिल्लक असेल तेवढे मिळवीन. लुबाडावया जोग्या श्रीमंताजवळ आणखी काही जी स्थावरजंगम संपत्ती शिल्लक असेल तीही हरण करून आणीन. ऐसेनी धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दिठी पडे तया उरो नेदी. याप्रमाणे या विश्वातील सर्व संपत्तीचा मीच मालक होईन, मग ज्याच्याकडे दृष्टी फिरवीन त्याचा नाश करीन. श्लोक 14. असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. अर्थात मी हा शत्रू मारला आणि दुसऱ्या शत्रूंनाही मारीन. मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, मी सिद्ध आहे, बलाढ्य व सुखी आहे. हे मारिले वैरी थोडे आणि कही साधीन गाढे मग नांदेन पवाडे एकलाची मी. हे आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत, तर आणखी दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही जिंकीन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नांदेन. मग माझी होतील कामारी तिये वाचुनी एरे मारी किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मग माझे जे सेवक होतील त्यांखेरीज इतरांचा मी नाश करीन. फार काय सांगावे, या सर्व जगाचा ईश्वर जर कोणी असला तर तो मी. मी भोगभूमीचा रावो आणि स्वर्ग सुखासी ठावो म्हणूनी इंद्रुही वावो माते पाहुनी. मी भोगरूपी पृथ्वीचा राजा असून सर्व सुखाच्या उपभोगाचे ठिकाणही मीच. माझे ऐश्वर्य पाहून इंद्रही लाजेल. मी मने वाचा देहे करी ते कैसे नोहे के मज वाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन. मी काया वाचा मने करून जे करीन ते सिद्धीस कसे जाणार नाही आणि माझ्या वाचून दुसरा आज्ञा करणारा कोण असणार. तवची बळिया काळू जवन दिसे मी अतुर्बळू सुखाचा कीर निखिळू रासिवा मीची. महाबलवान असा जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंतच कालाच्या बलाची प्रतिष्ठा आहे आणि मी तर सुखाची केवळ रासच होय. श्लोक 15. आढ्योभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अर्थात मी धनाने संपन्न आहे, उत्तम कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. यज्ञ करीन, दान देईन, आनंदी होईन, याप्रमाणे ते अज्ञानाने नाना प्रकारे अविवेकी होतात. कुबेरू आथिला होये परी तो नेणे माझी सोये संपत्ती मज समनवे श्रीनाथाही. कुबेर संपन्न आहे खरा, परंतु त्याच्याने माझी बरोबरी करवणार नाही आणि माझ्या संपत्तीप्रमाणे श्री विष्णूचीही संपत्ती नाही. माझी या कुळाचा उजाळू कान जाती गोतांचा मेळू पाहता ब्रह्माई हळू उणाची दिसे. माझ्या कुळाचा नावलौकिक किंवा आप्तवर्गाचा समुदाय यांच्या मानाने सृष्टीकरता ब्रह्मदेवही थोडा कमीच होईल. म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. म्हणून लोक जो ईश्वरादिकांचा लौकिक गातात तो व्यर्थ असून माझी बरोबरी करणारा कोणीही सापडणार नाही. आता लोपला अभिचारू तया करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठीन परमारू यागवरी. आता जारण मारणादिकांचा लोप झाला आहे, त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व लोकास पीडा करणारे जे यज्ञयाग ते करीन. माते गाती वानिती नटनाचे रिझविती तया देईन मागती ते ते वस्तू. माझ्या ऐश्वर्याचे जे वर्णन करतील किंवा माझी स्तुती करतील आणि नाच तमाशे करून जे मला संतोषवितील त्यांना मी मागतील त्या वस्तू देईन.
माझिरा अन्नपानी प्रमदांच्या आलिंगनी, मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. मादक अन्न खाऊन व मद्य वगैरे पिऊन स्त्रियांना आलिंगन देण्यात या त्रिभुवनात तल्लीन होईन. काय बहु सांगो ऐसे, ते आसुरी प्रकृती पिसे, तुरंबिती आसोसे गगनवळे तिये. असे आणखी काय काय म्हणून सांगू? ज्यांना आसुरी प्रकृतीचे वेड लागले आहे ते अशा प्रकारे आकाशपुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात. श्लोक 16. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चौ. अर्थात याप्रमाणे अनेक चित्तसंकल्पांनी अतिशय भ्रांती पावलेले, अविवेकाच्या आवरणाने आच्छादित झालेले, अज्ञानरूप जाळ्यात अडकलेले, विषयभोगांमध्ये आसक्त झालेले ते अशुची नरकात पडतात. ज्वराचेनी आटोपे, रोगी भल तैसे जल्पे, चावळती संकल्पे जाणते तैसे. ज्याप्रमाणे सन्निपात झालेला रोगी हवे ते बरळतो, त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने वेडे झालेले लोक हव्या त्या कल्पना तोंडाने बघतात असे समज. अज्ञान आतुले धुळी, म्हणोनी आशा वाहटुळी, भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या. अज्ञानरूपी धूळ आशारूपी वावटळीच्या सपाट्यात सापडल्यावर मनोरथरूपी आकाशात वाटोळी फिरत जाते. अनियम आषाढ मेघ, का समुद्रोर्मी अभंग, तैसे कामिती अनेक अखंड काम. ज्याप्रमाणे आषाढाचे महिन्यात एकावर एक असे ढग पुष्कळ येतात किंवा समुद्रात लाटांवर लाटा येतात, त्याप्रमाणे ते अखंड कामाची इच्छा करतात. मग पै कामनाची तया, जीवी जाल्या वेलरिया, ओरपिली कांटिया कमळे जैसी. मग मनोरथरूपी वेल मनात पसरल्यावर ज्याप्रमाणे काठांवरून कमळे ओढली असता फाटून जातात. काम पाषाणाची या माथा, हांडी फुटली पार्था, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. किंवा पार्था ज्याप्रमाणे दगडावर हंडी आपटली असता फुटते, त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथांचे तुकडे तुकडे होतात. तेव्हा चढतीये रजनी, तमाची होय पुरवणी, तैसा मोहो अंतकरणी वाढोची लागे. तेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळोखही वाढतो, त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्याचे अंतकरणात मोह वाढतो. आणि वाढे जव जव मोहो, तव तव विषयी रोहो, विषय तेथ ठाओ पातकासी. आणि जो जो मोह वाढेल तो तो विषय वासनेची वृद्धी होते, आणि विषय तर पातकाला कारण आहेत. पापे आपलेनी थावे, जव करीती मेळावे, तव जितांची आघवे येती नरका. पापे बळावून जो जो वाढतील तो तो जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात. म्हणोनी गा सुमती, जे कु मनोरथा पाळीती, ते आसुर येती वस्ती तया ठाया. म्हणून हे सुबुद्धी म्हणता, जे वाईट वासना मनात आणतात ते असुर त्या ठिकाणी वस्तीला येतात. जेथ असी पत्र तरुवरू, खदिरांगाराचे डोंगरू, तातला तेली सागरू उतताती. की ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे असून खैराच्या निखाऱ्याचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उतू येतात. जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवी यम जाचणे, पडती तिये दारुणी नरकलोकी. आणि जेथे यातनांची ओळची ओळच असून यमाची नित्य नवी जाचणी असते, अशा थोर नरकलोकात ते पडतात. ऐसे नरकाचिये शेले, भागी जे जे जन्मले, तेही देखो भुलले यजिती यागी. अशा नरकाच्या शेलक्या भागात जे जन्म घेतात तेही पाहावे, तो यज्ञ यागादिक कर्मे करण्यात निमग्न झालेले असतात. एरवी यागादिक क्रिया, आहाण तेची धनंजया, परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे. बाकी अर्जुना, त्यांच्या यज्ञाधिक क्रिया जरी आहाण म्हणजे पोकळ असतात तरी नाटकी लोकांप्रमाणे त्यांचे आचरण असल्यामुळे त्या निष्फळ होतात. वल्लभाची या उजरिया, आपण या प्रतिकुस्त्रिया, जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे. वेश्या ज्याप्रमाणे आपल्या यजमानाच्या आश्रयाने आपल्यास सौभाग्यवती मानून संतोष मानतात,
यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.